श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी सरस्वती कुंभार. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सकाळी लवकर उठले होते आणि मग मला देवपूजेला फुलं पाहिजे होती म्हणून मी टेरेसवरती फुलं आणायला गेले होते. तिथं हे फूल मला सापडलं होतं. ते किती भारी दिसत होतं सूर्यप्रकाशात, तर ते अजूनच उजळून दिसत होतं. आणि मग ते अशी फुलं घेऊन मी खाली आले होते. खाली आल्यानंतर मी देवपूजा करायला घेतली तर आमच्या मॅडम उठून बसल्या होत्या, म्हणून मग तिच्यासोबतच देवपूजा करायला घेतली. मग मी माळेचा जप करायला घेतल्यानंतर तिला पण ती माळ हवी असते. काय माहिती, ती स्वामी समर्थांची लयच मोठी भक्त आहे. आणि माझा जप करून झाल्यानंतर तिच्या गळ्यात टाकली. मग तिनं पण ते जय जय केला, जसं की एखादा मोठा माणूसच जय जय करतोय असं तिनं केला होता. आणि परत ती माळ तिनं स्वतः ती ड्रॉवरमध्ये ठेवली होती. खूप भारी तिनं जय जय केला होता. तिथलं आवरून घेतलं सगळं आणि नंतर ना मग मी नाश्त्याची तयारी करायला घेतली होती. आज सोमवार असल्यामुळंच सगळ्यांनाच पौष्टिक म्हणून ड्रायफ्रूटचे लाडू करायला घेतले होते. सगळ्यांच्या सोबत मग ती पण खायला बसते, नाही तर मग ते खातच नाही. त्यांना मग लाडू खायला दिले होते मी. नंतर ना मग मी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. एकीकडे भाजी करायला घेतली आणि पोळी लाटायला घेतली, कारण दोन्ही गॅस चालू असलं की मग पटपट स्वयंपाक उरकला जातो. आणि आज मी फ्लॉवरची भाजी केलेली होती. सगळ्यांचा स्वयंपाक मी एकदमच करायला घेते, कारण नंतर ना इशू काही करू देत नाही, कारण तिला घ्यायला कोण नसतं. नंतर ना मग ते आपण स्वयंपाक करत बसलं तर मग ती चिडचिड मग नंतर ना तिला खेळायला मी टेरेसवर घेऊन गेले होते. आणि तिथं इतकं भारी खेळते ना, ती घरात इतकं खेळत नाही, पण तिथं खेळते ती ना, कारण तिला मोकळं वातावरण लागते, मोकळी जागा लागते तिला खेळायला. नंतर ना मग ती गाडीवर बसायचं म्हणत होती आणि तिला नंतर ना मग गाडीवर बसवलं. निवांत बसत होती ती, फक्त जरा अशी पडते की काय वाजतं आपल्याला, पण नाही पडत. तिनं खेळते निवांत. खेळून झाल्यानंतर मग तिला घरात आणलं होतं. घरात मग मी बेडमध्ये थोडंफार सामान होतं ते ठेवायला घेतलं, पण तिला मध्ये करायचं होतं. ती डायरेक्ट बेडच्या त्या ड्रॉवरमध्ये जाऊन बसली होती. तिला काय आवडतं काय माहिती. तिथं प्रत्येक वेळेस जेव्हा मी करेल हे ड्रॉवरमध्ये काय सामान ठेवायचं म्हणलं का तिला येऊन बसायचं असतं. आणि आज तर काय वेगळेच रिॲक्शन देत होते, हसत होती, काय बघत होती काय माहिती ती खाली. आणि हसून तिला वाटतं की मी मारते की काय, तिला पण ते हसून जिरवत होते सगळं. त्यामुळं काय तिला मारायचं पण काय धाडस झालं नाही. नंतर ना मग तिला तिथून निघाल्यानंतर तिला एक बनाना खायला दिला होता. ती तिच्या हातानंच आता बनाना खाते. तिला मी जर खाऊ घालायला घेतलं तर ते खातच नाही कसलं, आणि तिच्या हातानं खायचं म्हणलं की खाते मग. आणि नंतर ना मग असं तयार होऊन आम्ही बाहेर गेलो होतो. आम्हाला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जायचं होतं, कारण स्वामींनीच ही वाट दाखवलेली होती. म्हणलं स्वामी सगळ्यांच्या सोबत असतात, त्यांचे आशीर्वाद सगळ्यांसोबतच असतात, पण आपण एक नवीन सुरुवात केली आहे म्हणल्यावर आपण त्यांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजेत. म्हणून मग आम्ही स्वामींच्या केंद्रात गेलो होतो. तिथं गेल्यानंतर स्वामींच्या जवळ गेलं ना, किती जरी आपल्या मागं संकट जरी असली ना, तर तिथं गेल्यानंतर आपलं मन असं मोकळं झाल्यासारखं वाटतं. आपोआप सगळं असं पॉझिटिव्ह वाटायला चालू होतं. इशूला कधी खाली खेळायला असं झालं होतं, त्यामुळे तिला खाली सोडलं मग. आणि सोडल्यानंतर ती डायरेक्ट तिथं जाऊनच बसली. तिला लेकरं कशी खेळतात ते बघायचं होतं. ती काय लेकरांसोबत खेळली नाही, पण तिला असं लेकरं आवडतात, लेकरांच्यात खेळायला हे. नंतर ना आम्ही दर्शन करण्यासाठी मंदिरात गेलो होतो. स्वामी आपल्याला सगळ्या संकटावर मात करायला शिकवतात. आणि स्वामी जे काय अशक्य आहे ना ते शक्यच करून दाखवतात. ती एकटक असं स्वामींकडेच बघत होती. नंतर ना मग तिला घेऊन मी दर्शन करण्यासाठी गेले होते. आणि पूर्ण असं मंदिरात गेलं ना एकदम शांत वाटतं. इथला आवाज मी मुद्दामच म्यूट केलेला नाही, कारण हे नामस्मरण ना असं ऐकतच बसावं असं वाटतं केंद्रात गेल्यानंतर ना, म्हणून मग मी म्यूट केलेला नाही. मग तिथून दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर मग घरी येताना ना हा कोणता तरी कार्यक्रम होता. तिथं काय समजलं नाही कोणता देवाचा कार्यक्रम आहे.
घरी आल्यानंतर मग खिचडी वगैरे केली, कारण उपवास तर दुपारी सोडलेला होता, म्हणून संध्याकाळच्या जेवणासाठी खिचडीच केली होती. आणि असा गेला माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट.